हॅलो गाईज, तुम्हाला पण प्रश्न पडतो का की सकाळी सकाळी मुलांच्या टिफिनला काय द्यायचं? मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी बनवूया. त्यासाठी मी इथे टोमॅटो, कांदा आणि सिमला मिरची कट करून घेतलेली आहे, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. तुमची मुलं जर हिरवी मिरची खात असतील तर तुम्ही साधी हिरवी मिरचीही चॉप करून घेऊ शकता. सर्वात आधी बाउलमध्ये आपण 1 कप बेसन पीठ घालूया. आता त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. आता त्यामध्ये थोडासा ओवा क्रश करून घालूया. जिरे घालूया, लाल तिखट आणि हळद, जिरा पावडर, धना पावडर, सफेद तीळ. तीळ ऑप्शनल आहेत, नको असतील तर स्किप करा. चवीनुसार मीठ, तर चॉप केलेली सिमला मिरची, चॉप केलेला कांदा, चॉप केलेला टोमॅटो, कोथिंबीर घालूया. आता हे छान सर्व मिक्स करून घेऊया. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये चाट मसालाही ॲड करू शकता. आता ह्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि याचं एक छान बॅटर बनवून घेऊया. थोडं थोडं करत पाणी घालूया. सॉरी गाईज, 1 आठवडा आपले व्हिडिओ झाले नाही कारण थोडीशी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मग मी व्हिडिओ शूट केलेच नाही. अगदी घाईच्या वेळेत झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग तुम्हालाही नाश्त्यासाठी बनवू शकता. बॅटर रेडी आहे. आपल्याला इथे ब्रेड लागणार आहे. कुठलाही ब्रेड तुम्ही यूज करू शकता. तव्यावर थोडं तेल टाकून घेऊया. तव्याला सर्व तेल असं आपण स्प्रेड करून घेऊया. तर ही एक ब्रेड घेऊन ह्यामध्ये आपण डीप करून घेऊया. ब्रेड छान बॅटरमध्ये डीप करून तव्यावर ठेवून घेऊया. दुसरी ही ब्रेड आपण साईडला ठेवून देऊया. टर्न करून घेऊया. एकाच वेळी 2 ते 3 ब्रेडही तुम्ही तव्यावरती आराम भाजून घेऊ शकता. आता छान खरपूस असे आपण हे ब्रेड भाजून घेऊया. छान असे ब्रेड आपले हे भाजले गेलेले आहेत. आता काढून घेऊया. सर्व ब्रेड आता आपण असे तयार करून घेऊ. बघा, आहे ना झटपट होणारी रेसिपी. ब्रेड आता आपण कट करून घेऊया. तयार आहे मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट होणारा ब्रेड पकोडा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.